आज करतोय पडवळची भाजी जी घरातील सर्वांना आवडेल। त्यासाठी मी इथे हे पडवळ आणलंय, ते स्वच्छ धुतलं आणि छोटे छोटे ते कट करून घेतले। फोडणीसाठी तेल, अद्रक आणि लसूण ठेचून घेतलंय। हे ठेचलेलं अद्रक लसूण, मोहरी, कढीपत्ता, कांदा। कांदा परतल्यानंतर त्यात चिरून घेतलेली आपण जी पडवळची भाजी आहे ती टाकायची। उकडलेली चण्याची डाळ, त्यात 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, ह्या 2 मसाल्यातच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। किसलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही भाजी शिजण्यासाठी पाव वाटी पाणी घालायचं, कारण की ही भाजी शिजणं खूप गरजेचं आहे। ती व्यवस्थित भाजी शिजली तर चवीला खूप छान लागते आणि ती व्यवस्थित नाही शिजली तर ती थोडी कडक आणि चरचरीत लागते। त्यामुळे मेन ही जी भाजी आपल्याला चविष्ट बनवायची असेल तर ही व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे। आता मात्र झाकण ठेवायचं, गॅस एकदम बारीक करायचा आणि मंद आचेवरती 20 मिनिटं ही भाजी शिजू द्यायची। भाजी आपली तयार आहे। वरून कोथिंबीर टाकायची आणि ही भन्नाट चवीची पडवळची भाजी आपली तयार आहे। खरं सांगू, पडवळची भाजी मलाही आवडायची नाही, पण अशा प्रकारे जेव्हापासून मी पडवळची भाजी बनवायला लागली तेव्हापासून ही भाजी मला आवडायला लागली। त्यामुळे तुमच्याही घरात कोणाला ही पडवळची भाजी नावडती असेल तर अशा प्रकारे ही भाजी एकदा करून पहा, त्यालाही आवडेल। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी मदत करणाऱ्या छोट्या छोट्या रेसिपी यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।